नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण वर्ग 10वी इंग्रजी, 11वी इंग्रजी व 12वी इंग्रजीचा संपूर्ण सिलेबस, त्याचबरोबर इंग्रजीचे संपूर्ण ग्रामर याविषयीचे आपण व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, MST CET आणि नीट या परीक्षेच्या बाबतीतील सविस्तर मार्गदर्शन, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, मेडिकल, D.Pharm, B.Pharm याविषयीच्या प्रवेशाविषयीची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 11वी इंग्रजीचा पोएम नंबर 4 बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे नाव आहे अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. अँड फ्रेंड्स, दिस पोएम is written by well-known poet named William Wordsworth. Friends, William Wordsworth was a major English romantic poet who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23rd April 1850. Friends, this poem upon Westminster Bridge is one of the best example of his romantic poems. विद्यार्थी मित्रांनो, अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही जी कविता आहे, हा एक सुनीताचा प्रकार आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॉनेट असं म्हणत असतो. आणि त्या सॉनेटचा एक प्रकार पेट्रार्चन हा एक प्रकार आहे. विल्यम शेक्सपियर यांनी पेट्रार्चन हा प्रकार लिहित असताना, पेट्रार्चन म्हणजे काय की या ठिकाणी पहिल्या 8 ओळी आणि कवितेच्या त्यानंतरच्या 6 ओळी अशा पद्धतीने केलेली रचना, आणि यामध्ये राईम स्कीम, तालबद्धता योजनासुद्धा त्याच पद्धतीने वापरल्या जात असते. पहिल्या 4 ओळीमध्ये ABBA, दुसऱ्या 4 ओळीमध्ये ABBA, आणि त्यानंतर पुढच्या ज्या 6 ओळी असतात त्या 6 ओळींमध्ये पहिल्या 3 ओळींमध्ये CDC आणि शेवटच्या 3 ओळींमध्ये DCD अशा प्रकारची राईम स्कीम या ठिकाणी अवलंबिलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, तसं जर पाहिलं तर विल्यम वर्ड्सवर्थ हे अतिशय नामांकित कवी आहेत, आणि त्यांच्या द सॉलिटरी रिपर, म्युटॅबिलिटी, ट्रॅव्हलिंग, परफेक्ट वुमन ह्या कविता अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारच्या आहेत. आणि खरं म्हणजे विल्यम वर्ड्सवर्थ ॲप्रिशिएट्स द ब्युटी ऑफ द सिटी इन दिस पोएम अँड which look the serene early in the morning, especially since he is seeing the city without usual noise and activity. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये तर आपलं जे शहर आहे लंडन, त्या शहरामध्ये जो ब्रिज आहे, वेस्टमिन्स्टर ब्रिज, पूल जो आहे, त्या पुलाच्या सौंदर्याचं वर्णन करत आहेत. आणि ते सौंदर्य सकाळच्या वेळेला रामप्रहरी अतिशय व्यवस्थित दिसतं, अतिशय सुंदर दिसतं, शांत दिसतं, संयमी दिसतं, आकर्षक दिसतं, हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपल्या स्वतःच्या शहराविषयीचं प्रेम या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, आणि त्याच्याविषयी असलेला जिव्हाळा या ठिकाणी वर्णन केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूयात ही कविता. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही जी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फक्त 14 ओळी आहेत दिलेल्या, आणि या 14च्या 14 ओळी ज्या आहेत त्या प्रत्येक ओळीमध्ये एक वैशिष्ट्य दडलेलं आहे. बघूयात आपण काय आहे तर ते. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय, अ साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी, दिस सिटी हॅज डोथ लाईक अ गारमेंट विअर, द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर, ship, towers, domes, theaters and temples lie upon unto the field and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Never did sun
more beautifully stiff. In the first splendor, valley, rock, or hill, never saw I, never felt a calm so deep. The river glideth at his own sweet will. Dear God, the very house seemed asleep, and all that mighty heart is lying still. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक कवितेचा जर आपण या कवितेतील ओळीचा जर आपण अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला, बघा इथं काय सौंदर्य वर्णन केलेलं आहे विल्यम वर्ड्सवर्थ यांनी. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. आणि तसं जर पाहिलं तर या पुलाकडे जर पाहिलं, या ब्रिजकडे जर बघितलं, तर पृथ्वीवरती अशा प्रकारचं कुठंही सौंदर्य आपल्याला फेअर अशा प्रकारचं सौंदर्य दिसणार नाही, अतिशय सुंदर अशा प्रकारचं सौंदर्य दिसणार नाही. डल वुड ही बी ऑफ सोल कुड पास बाय. आणि असाच माणूस असेल, डल पर्सन असेल, ज्याला कुठल्याही प्रकारचा रस नसेल, असा डल माणूसच फक्त आणि फक्त याकडे दुर्लक्ष करू शकतो. अशा प्रकारचा डल माणूस दुर्लक्ष करू शकतो. अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. बघा हे दृश्य, साईट मीन्स दृश्य. काय दृश्य आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचं जे काही डौलदारपणा आहे, देखावा जो काही आहे त्या ब्रिजचा, तो डौलदारपणा, तो नजारा, तो भव्य देखावा अशा प्रकारचा प्रत्येक माणसाच्या नजरेला आकर्षित करतो. दिस सिटी नाव डोथ लाईक अ गारमेंट विअर अँड द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सध्या हे जे शहर आहे, हे शहर अतिशय व्यवस्थितपणे आहे आणि शांत आहे. सकाळचा प्रहर आहे आणि अतिशय डौलदारपणे उभा असलेला हा भव्य अशा प्रकारचा पूल आहे. अँड दिस सिटी डोथ लाईक द गारमेंट. या ठिकाणी DOTH, डोथ मीन्स डज, हे ओल्ड इंग्लिशमधला शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. लाईक गारमेंट विअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. आता बघा या ठिकाणचं जे काही गारमेंट म्हणजे वस्त्र, कपडे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी वर्णन केलेला आहे. संपूर्ण शहर जे काही लंडन शहर, हे लंडन शहर अंगावरती वस्त्र घेऊन शांतपणे सध्या सकाळच्या रामपहरच्या झोपेमध्ये झोपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कुणीही जागं झालेलं नाही. अशा वेळेला मी तो जो ब्रिज आहे, तो जो ब्रिजचा नक्षा जो आहे तो मी पाहतो आहे. द ब्युटी, काय सौंदर्य आहे सकाळचं, शांतपणे. द ब्युटी ऑफ द मॉर्निंग, सायलेंट, बेअर, शीप, टावर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल लाईक. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सगळं काही शांत अशा प्रकारचं आहे. त्या रामप्रहरी, त्या शहरामधले जे काही उंच मनोरे आहेत, त्या पाण्यामध्ये असलेले जहाजं जे आहेत, त्या शहरामध्ये असलेली मंदिरं आहेत, त्या शहरामध्ये असलेले गोल घुमट असतील, चित्रपटगृह असतील. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या 8 ओळीमध्ये मानव निर्मित जे आहेत त्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख इथं केलेला आहे. आणि ह्या संपूर्ण मानवनिर्मित गोष्टीसुद्धा लख चकाकत आहेत, कारण सगळीकडे शांत आहे, सगळीकडे निरभ्र आकाश आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये टू द स्काय ऑल ब्राईट ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. आणि स्मोकलेस एअर, कुठल्याही प्रकारचं स्मोकलेस एअर मीन्स कुठेही या ठिकाणी एक अशा पद्धतीने प्रदूषण नाही आहे, धूर नाही आहे आणि सगळीकडे शहर हे चकाकत आहे, ग्लिटरिंग आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने नेवर डाय सन मोर ब्युटिफुली स्टिफ. आणि इथं जो काही सूर्य आहे, तो सूर्य अतिशय व्यवस्थितपणे पुढे तेजस्वीपणे वर येतो आहे. आणि त्याचं सौंदर्य जे काही या ठिकाणी चकाकून दिसते, असं मला कधीही कवी म्हणतात दिसलेलं नव्हतं. आय नेव्हर सीन इट. मी कधीही हे पाहिलेलं नव्हतं. आणि या पहिल्या 8 ओळीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या 8 ओळीला ऑक्टेव असं म्हटलेलं आहे. आणि या 8ही ओळीमध्ये मानवनिर्मित सगळ्या गोष्टींचा नजारा जो आहे तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठंही प्रदूषण नाही. आता पुढच्या ज्या 6 ओळी आहेत त्या आपण बघूयात काय इथं मेन्शन केलेलं आहे. इन द फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक, हिल, नेवर सॉ आय, नेवर फेल्ट अ काम सो डीप. आता बघा इथे, मी कधीही अशा प्रकारचं सौंदर्य पाहिलेलं नव्हतं. फर्स्ट स्प्लेंडर, पहिल्या दृष्टीमध्ये दऱ्याखोऱ्या असतील, खडक असेल किंवा उंच टेकड्या असतील,
ह्या सगळ्या अशा प्रकारच्या ज्या उंच टेकड्या असतील, हे सगळं काही अतिशय व्यवस्थितपणे मला दिसते, विलोभनीय दिसते आणि हे मी कधीही पाहिलेलं नव्हतं आणि आता शांतपणे सगळं काही दिसतंय. द रिव्हर ग्लाइड ॲट हिज ओन स्वीट विल. आणि मी जेव्हा पाहतो त्यावेळेस ही जी नदी आहे, थेम्स नावाच्या नदीचं वर्णन इथं केलेलं आहे. ही संथपणे वाहत आहे आणि एकदम शांत आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे ती वाहते आहे. डिअर गॉड. आणि या ठिकाणी कवी म्हणतो, हे ईश्वरा, द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. आणि या संपूर्ण शहरातली जी काही लोक आहेत ते गाढ झोप्यामध्ये आहेत. अस्लीप मीन्स गाढ झोप. अँड ऑल दॅट मायटी हर्ट इज लाईंग स्टील. आणि संपूर्ण जे काही लोक आहेत ते मायटी हर्ट म्हटलेलं आहे, अतिशय सुखाने झोपलेले आहेत, झोप घेत आहेत. ते शांतपणे आपापल्या घरांमध्ये आहेत. आणि इथलं जे काही वातावरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते वातावरण अतिशय संयमी आणि अतिशय शांत अशा प्रकारचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. कवितेचे रसग्रहण आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूयात. धन्यवाद.